नमस्कार. आजच्या या खास माहितीपूर्ण सत्रात स्वागत आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर काय येतं? मज्जा, आराम आणि भरपूर खेळ, बरोबर ना? पण जरा विचार करा, हे जे 30 ते 40 दिवस मिळतात ना, ते फक्त नुसता वेळ घालवण्यासाठी नसतात. ही खरं तर स्वतःमध्ये काहीतरी भारी बदल घडवून आणण्याची, स्वतःचा विकास करण्याची एक प्रचंड मोठी संधी असते. आणि म्हणूनच आज आपण अगदी सविस्तरपणे हेच समजून घेणार आहोत की या सुट्टीचा असा एकदम पुरेपूर आणि स्मार्ट फायदा कसा करून घेता येईल. तर सर्वात आधी एक सोपा प्रश्न, उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नक्की काय? फक्त वेळ घालवण्यासाठी की स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी? पारंपरिक विचार केला तर सुट्टी म्हणजे मस्त आळस आणि कोणतंही काम नसलेला काळ असं आपण मानतो. पण आज आपण हीच विचारसरणी पार बदलून टाकणार आहोत. हा जो रिकामा वेळ मिळतोय ना, तो स्वतःला घडवण्याची, स्वतःच्या भविष्याचा एकदम भक्कम पाया रचण्याची एक भारी संधी कशी असू शकते ते आता आपण पाहूया. बरं, चला तर मग आज आपण नक्की काय काय कव्हर करणार आहोत ते पटापट पाहूया. आपण 5 मुख्य टप्प्यांवर बोलणार आहोत. एक म्हणजे सुट्टी वाया का जाते. 2 नवीन कौशल्य आणि विकास. 3 आरोग्य आणि फिटनेस. 4 आपले छंद आणि नवीन अनुभव. आणि सर्वात शेवटी 5वा टप्पा, एक मस्त आदर्श दिनक्रम. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, सुट्टी वाया का जाते. पहा, एक दिशाहीन सुट्टी आणि एक एकदम प्लॅन केलेली सुट्टी या दोन्हीमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला काय असतं? उशिरापर्यंत झोपायचं, मोबाईलवर तासनतास गेम खेळायचे, कोणतंच प्लॅनिंग नाही. आणि मग होतं काय? सुट्टी कधी संपते ती समजतच नाही आणि हातात शून्य उरतं, फक्त पश्चाताप. पण दुसऱ्या बाजूला एक एकदम जालिम समीकरण आहे, नियोजन अधिक शिस्त. आणि याचा थेट रिझल्ट म्हणजे यश. वाया गेलेला वेळ आणि शिस्तबद्ध प्रयत्न यामधला हा फरक खरंच डोळे उघडणार आहे, नाही का? आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, नवीन कौशल्ये आणि विकास. उन्हाळ्याच्या सुट्टीत काही एकदम बेसिक पण अत्यंत महत्त्वाची कौशल्य आपण सहज शिकू शकतो. उदाहरणार्थ बेसिक कॉम्प्युटर किंवा आजकाल खूप चालणारं कोडिंग, उत्तम इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस, वाचनाची चांगली सवय लावणं किंवा मग टायपिंगचे स्किल्स. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात जा, ही सगळी कौशल्य म्हणजे यशाचा एक मजबूत पाया आहेत. कोडिंग किंवा चांगलं कम्युनिकेशन शिकणं हे विद्यार्थ्यांच्या लाँग टर्म यशासाठी अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतं. आता इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा 30 आकडा. आपल्याला बऱ्याचदा वाटतं की बापरे, नवीन काहीतरी शिकायचंय म्हणजे खूप वेळ लागेल. पण तसं अजिबात नाहीये. दिवसातून फक्त 1 ते 2 तास जरी या नवीन गोष्टींसाठी दिले ना, तरी बरोबर 30 दिवसांत एक प्रचंड मोठा, एकदम पॉझिटिव्ह बदल घडून येतो. हा रोजच्या थोड्या थोड्या प्रयत्नांचा आणि सातत्याचा कमाल रिझल्ट आहे. आणि हो, स्वतःचा विकास करताना आणखी एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे आपल्या सवयी. स्वतःसाठी काहीतरी ध्येय ठरवणं, रोज थोडं ध्यान किंवा योगा करणं आणि नेहमी सकारात्मक विचार करणं. ह्या वरवर पाहता अगदी छोट्या वाटणाऱ्या सवयी आहेत, पण त्या आपला दृष्टिकोन मुळापासून बदलतात. आणि एकदा का दृष्टिकोन बदलला, मानसिकता पॉझिटिव्ह झाली की मग आयुष्याची दिशा आणि स्पीड दोन्ही एकदम योग्य ट्रॅकवर येतं. चला आता तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, आरोग्य आणि फिटनेस. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे आपल्या पूर्ण दिवसाचा बॅलन्स. दिवसाचा साधारण 40% वेळ हा मैदानी खेळ आणि रोजच्या व्यायामासाठी असायला हवा. उरलेला 40% वेळ हा एकदम सकस आहार आणि पुरेशा विश्रांतीसाठी असावा. आणि स्क्रीन टाईम तो फक्त 20%, म्हणजे मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर कमीत कमी ठेवायचा. आणि शारीरिक हालचाल तसंच चांगल्या आहाराला जास्तीत जास्त महत्त्व द्यायचं. अगदी सोपं आहे ना? यामागे एक अगदी साधं पण 100% प्रूव्ह झालेलं वैज्ञानिक सत्य आहे. फिट शरीर म्हणजे तीक्ष्ण मन. आपण शारीरिकदृष्ट्या जेवढं तंदुरुस्त असू तेवढा आपला मेंदू जास्त शार्प चालतो. जर शरीर निरोगी आणि उत्साही असेल ना, तरच आपण नवीन गोष्टी अधिक वेगाने, चांगल्या फोकसने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाने शिकू शकतो. आता पुढचा आणि अत्यंत रंजक असा चौथा टप्पा, छंद आणि नवीन अनुभव. सुट्टीत मजा तर करायचीच आहे, त्यामुळे आपल्या छंदांना नक्की वेळ द्या. मग ती चित्रकला असो, संगीत, डान्स, नवीन काहीतरी कुकिंग ट्राय करणं असो किंवा एखादी कथा, कविता लिहिणं असो. प्रत्येकामध्ये ना काहीतरी वेगळी आणि भारी आवड लपलेली असते. ती शोधून काढणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगतो, बऱ्याचदा असं होतं की सुट्टीत टाइमपास म्हणून सुरू केलेली एखादी साधीशी आवड खरं तर पुढे जाऊन ती एक अत्यंत यशस्वी आणि समाधानकारक करिअरच बनू शकते. आता छंदांसोबतच आणखी एक गोष्ट ट्राय करता येईल, ती म्हणजे खऱ्या जगाचा प्रॅक्टिकल अनुभव घेणं. म्हणजे कसं? तर एखादं पार्ट टाइम काम करणं, फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स घेणं, लहान मुलांना ट्युशन देणं किंवा अगदी स्वतःचा एखादा छोटासा बिझनेस सुरू करून पाहणं. खऱ्या जगाची ओळख करून घेण्याचे आणि व्यवहाराचे धडे गिरवण्याचे हे एकदम बेस्ट मार्ग आहेत.
यातून फक्त थोडेफार पैसे मिळतात असं नाही, तर कामाची पद्धत आणि जबाबदारीची खऱ्या अर्थाने जाणीव होते. या सगळ्या गोष्टींचं सार एका छोट्याशा पण खूप पॉवरफुल वाक्यात सांगता येईल. अनुभव बरोबर आत्मविश्वास. जेव्हा आपण आपल्या त्या सुरक्षित कवचातून म्हणजे कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो आणि नवीन गोष्टी स्वतः अनुभवतो ना, तेव्हा त्यातून जो आत्मविश्वास मिळतो तो एकदम रॉक सॉलिड असतो. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन मिळवलेला हा कॉन्फिडन्स आयुष्यभर कधीच साथ सोडत नाही. आणि आता आलोय आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या 5व्या टप्प्यावर, एक आदर्श दिनक्रम. तर हे सगळं वर्कआउट कसं करायचं, त्यासाठी एक मस्त आणि प्रॅक्टिकल दिनक्रम ठरवूया. पहाटे लवकर उठून दिवसाची सुरुवात करायची. त्यानंतर फक्त 1 तास अभ्यासाला द्यायचा. मग 1 तास एखादं नवीन शिकण्यासाठी काढायचा. त्यानंतरचा 1 तास स्वतःच्या शरीरासाठी, म्हणजे खेळ किंवा व्यायाम. आणि दिवसाच्या शेवटी किंवा मध्ये कधीही फक्त 30 मिनिटं काहीतरी चांगलं वाचन करायचं. हा अगदी सहज फॉलो करता येण्याजवळ रुटीन आहे. आणि याची गॅरंटी आहे की एका महिन्याभरातच एक एकदम आश्चर्यकारक आणि पॉझिटिव्ह बदल नक्की दिसून येईल. शेवटी हा एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचा विचार नेहमी लक्षात ठेवा. आजची सुट्टी वाया घालवली तर उद्याचं भविष्य रिकामं राहील. उन्हाळ्याची सुट्टी ही फक्त लोळत पडण्यासाठी नसते, तर स्वतःच्या एकदम ब्राईट भविष्याचा पाया रचण्यासाठी मिळालेली ही एक सुवर्ण संधी असते. तर मग आता ठरवायचंय आपल्याला, ही सुट्टी अशीच नुसती वाया घालवायची की स्वतःचं भविष्य एकदम भारी घडवायचं.